नमस्कार, मी भगवान वानखेडे। आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले YouTube न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह। माढा तालुक्यात एका 14 वर्षाच्या मुलानं रिव्हॉल्वरनं स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याच्या घटनेला आता वेगळं वळण लागले। सदर मुलाच्या वडिलांनी ही आत्महत्या नसून खून असल्याचा खळबळजनक आरोप केलाय। माढ्यातील एका 14 वर्षीय मुलाने गोळी झाडून आत्महत्या केल्याच्या प्रकरणाला आता नवीन वळण लागले आहे। आपल्या मुलाने आत्महत्या केली नाही तर त्याचा खून करण्यात आल्याचा आरोप सैन्य दलात नोकरीला असलेले त्याचे वडील गणेश नष्टे यांनी केला। या प्रकरणात पोलिसांनी तपास करावा आणि न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली। सैन्य दलात असलेल्या वडिलांच्या पिस्तूलमधून गोळी मारून घेऊन मंगळवारी माढा तालुक्यातील अलेगाव येथील श्रीधर गणेश नष्टे या 7वीत शिकणाऱ्या मुलाने आत्महत्या केल्याची घटना घडल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती। त्यानंतर आता त्याचे वडील गणेश नष्टे यांनी आपला हा लहान मुलगा आत्महत्या करूच शकत नाही तर त्याचा खून झाल्याचा गंभीर आरोप केला। त्यामुळे या प्रकरणाचे गूढ वाढू लागले आहे। गणेश नष्टे हे भारतीय सैन्य दलात सैनिक असून सध्या ते राजस्थान येथे सेवेत आहेत। आपला मुलगा हा उजव्या हाताने सर्व गोष्टी करत असताना डाव्या हाताने गोळी कशी झाडेल असा प्रश्न उपस्थित केला। यासोबतच आपले परवाना असलेले पिस्तूल हे कपाटातील 2 कुलपात बंद होते। याशिवाय त्यातील मॅगझिन दुसरीकडे ठेवले होते। असे असताना हा कुलूप उघडून पिस्तूल घेऊन त्यात गोळी भरून आत्महत्या करूच शकत नसल्याचा वडिलांचा दावा आहे। सराईत व्यक्तीलाही इतक्या सहजासहजी पिस्तूल लोड करणे, त्याचे लॉक काढून फायर करणे शक्य होत नाही। अशा वेळी 7वीत शिकणारा मुलगा हे कसे करू शकेल असा त्यांचा सवाल आहे। दुपारच्या वेळी घरात कोणी नसताना मुलगा ही पिस्तूल घेऊन आत्महत्येसाठी दुसऱ्या मजल्यावर कशाला जाईल असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला। आपल्या मुलाची अज्ञाताकडून हत्या झाली आहे। आता पोलिसांनी त्याचा तपास करून त्याला कोणी गोळी मारली ते समोर आणावे अशी मागणी केली आहे।